श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभात. नमस्कारम. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातल्या पहिल्या अध्यायाचे म्हणजे अनुक्रमणिका पर्वाचे पुढे क्रमाने वाचन करत आहोत. वृद्धायुक्त अंतःकरणाचा नित्य योगयुक्त नित्य धर्मपरायण असा जो कोणी पुरुष या अध्यायाचे म्हणजे अनुक्रमणिका अध्यायाचे अध्ययन करतो त्याची पापापासून मुक्तता होते. महाभारताच्या या अनुक्रमणिकाध्यायाचे जो श्रद्धावान पुरुष आरंभापासून नित्य श्रवण करतो तो संकटामध्ये विनाश पावत नाही. प्रातःसमयी आणि संध्यासमयी या अनुक्रमणिकाध्यायाच्या काही भागाचे जरी श्रवण केले तरी दिवसा आणि रात्री हातून घडलेल्या पापांपासून माणसाची तत्क्षणी मुक्तता होते. हा अनुक्रमणिकाध्याय म्हणजे भारताचे शरीरच होय. सत्य आणि अमृत यातच सामावलेले आहे. दह्यापेक्षा लोणी ज्याप्रमाणे श्रेष्ठ, मानवामध्ये ज्याप्रमाणे ब्राह्मण श्रेष्ठ, वेदांपेक्षा उपनिषद ज्याप्रमाणे श्रेष्ठ, औषधापेक्षा ज्याप्रमाणे यज्ञाचा अवशेष श्रेष्ठ, जलाशयामध्ये ज्याप्रमाणे सागर श्रेष्ठ किंवा चतुष्पाद प्राण्यांमध्ये ज्याप्रमाणे धेनू श्रेष्ठ, ज्याप्रमाणे सर्व इतिहासामध्ये हे भारत श्रेष्ठ आहे. जो मनुष्य श्राद्धाच्या प्रसंगी या महाभारतातील श्लोकाचा एक चरण का होईना ब्राह्मणांना ऐकविल त्याने अर्पण केलेले अन्न आणि उदक निरंतर पितरांना प्राप्त होईल. इतिहासाच्या आणि पुराणांच्या सहाय्याने वेद समृद्ध करावे म्हणजे वेदांचा विस्तार करावा. अल्पश्रुत मनुष्य आपली प्रतारणा करील अशी वेदाला भीती वाटत असते. कृष्णद्वैपायनांनी निर्मिलेल्या या भारत नामक वेदाचे जो इतरांना श्रवण करावयास लावील त्याला धनाचा लाभ तर होईलच, पण त्याचे भ्रूणहत्या इत्यादी पाप देखील नष्ट होईल यात संशय नाही. जो पुरुष पवित्र होऊन प्रत्येक पर्वकाळी अनुक्रमणिका नामक पहिल्या अध्यायाचे पठण करील त्याने समग्र भारताचे अध्ययन केले असे होईल असे मला निभ्रांतपणे वाटते. महर्षी व्यासांनी रचलेल्या या भारत नामक काव्याचे जो मनुष्य श्रद्धायुक्त अंतःकरणाने नित्य पठण करील त्याला दीर्घायुष्य आणि कीर्ती यांचा लाभ होईल आणि अखेरीस त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल. पूर्वी सर्व देव एकत्र जमले आणि त्यांनी तराजूच्या एका पारड्यात हे भारत ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात 4 वेद ठेवले. तेव्हा उपनिषदांसह 4ही वेदांपेक्षा हे भारत जड भरले. त्यावेळेपासून या भारताला जगामध्ये महाभारत ही संज्ञा प्राप्त झाली. श्लोकसंख्येच्या महत्त्वामुळे म्हणजे अधिक्यामुळे आणि अर्थगौरवामुळे हे भारत वेदांपेक्षा ज्या अर्थी अधिक भरले त्या अर्थी महत्त्वामुळे आणि भारदस्तपणामुळे याला महाभारत असे म्हणू लागले. महाभारत या शब्दाची ही व्युत्पत्ती ज्यांच्या ध्यानात आली तो सर्व पापांपासून मुक्त झाला असे समजावे. तपश्चर्या, अध्ययन, स्वभावविहित कर्म आणि परिश्रमाने केलेले धनार्जन या सर्व गोष्टी पुण्यकर्मामध्ये जमा होतात. परंतु हीच कर्मे दूषित अंतःकरणाने केली तर ती पापरूप ठरतात.
आता इथे हे अनुक्रमणिक पर्व पूर्ण झाले. आता उद्यापासून आपण पर्वसंग्रह पर्व नावाचे उपपर्व वाचायला सुरुवात करूया. महाभारतातले हे पहिले आदिपर्व आपण वाचत आहोत आणि त्यात वेगवेगळी उपपर्वे आहेत. त्यांची माहिती आपल्याला या पर्वसंग्रह पर्वात मिळणार आहेच. अनुक्रमणिक पर्वात आपण पाहिले की नैमिषारण्य नावाच्या एका तपोवनात शौनक ऋषींच्या आश्रमस्थानी चालू असलेल्या वार्षिक यज्ञसत्रामध्ये जे तपस्वी ऋषी मुनी आहेत त्यांची भेट घेण्याच्या इच्छेने तिथे सौती आले. हे सौती म्हणजे वेदव्यासांचे तपस्वी शिष्य लोमहर्षण यांचा पुत्र सौती. सौती म्हणजे वेद पुराणे सांगणारे पुराणिक. ते आलेले पाहून तिथे असलेल्या ऋषीमुनींनी त्यांचा आदर सत्कार केला. येण्याचे कारण विचारले आणि आम्हालाही काही कथा पुराण ऐकवा अशी त्यांना विनंती केली. ऋषीमुनींच्या विनंतीला मान देऊन सौतींनी महाभारत सांगायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलेल्या महाभारताच्या या आदिपर्वातील अनुक्रमणिक पर्वात आपण पाहिले की व्यासांना हे महाभारत प्रत्यक्ष दिव्यदृष्टीमुळे दिसले. ते त्यांना स्फुरले. मग ते लिहिणारे लेखक गणेश तिथे आले आणि त्यांनी ते लिहून पूर्ण केले. त्याचबरोबर दुःखी धृतराष्ट्र जेव्हा संजयाला आपल्या दुःखाची कारणं सांगतो तो त्यांच्यातला संवाद आपण ऐकला. हे सगळे आपण संक्षिप्त रूपात ऐकले आहे. या अनुक्रमणिक पर्वाचे किती महत्त्व आहे हेही आपण ऐकले. आता उद्यापासून महाभारतातील दुसरे पर्व म्हणजे पर्वसंग्रह पर्व आपण वाचणार आहोत. आशा आहे की तुम्हाला हे वाचन आवडत असेल. आज आपण इथे थांबूया. याचा महाभारताचा पुढचा भाग पर्वसंग्रह पर्व आपण उद्यापासून वाचायला सुरुवात करूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.